नाशिकच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये अंबड लिंक रोडवरील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये अनेक जणांना आत्तापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहे। रस्त्यावरील खड्ड्यांच्या बाबत सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे तसेच प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक भागवत आरोटे, निवृत्ती इंगोले, हर्षदा गायकर आणि नैना जाधव यांनी खड्डेमुक्त प्रभाग करण्यासाठी कंबर कसली असून रात्री 9 वाजेपासून तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये खड्डमुक्त करण्यासाठी ग्राउंड लेवलवरती काम करत असल्याचे चित्र आज अटल न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे। सायंकाळी 9 वाजेपासून तर रात्री 2 वाजेपर्यंत प्रभागातील हे चारही नगरसेवक आणि सभापती समाधान देवरे हे मध्यरात्रीपर्यंत ग्राउंड लेवलवरती काम करत असल्याचं निदर्शनास आलं आहे। दरम्यान यावेळी प्रभाग सभापती समाधान देवरे आणि नगरसेविका हर्षदा गायकर, नैना जाधव, निवृत्ती इंगोले, भागवत आरोटे यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे। सन्माननीय महापौरांनी आदेश केला होता की या प्रभाग क्रमांक 26च्या नगरसेवकांनी मागणी केली होती की ताईंनी शनिवारी काम चालू करू, शनिवार रविवारमध्ये हा रस्ता सुरळीत होईल वाहन चालवण्यायोगा। परंतु या नगरसेवकांनी सांगितलं की उद्या नको, आजच काम चालू झालं पाहिजे आणि सन्माननीय महापौरांनी आदेशित केलं। सभापती या नात्याने चारही नगरसेवकांना बोलून कॉन्ट्रॅक्टरला आजच रात्री सायंकाळी 9 वाजेपासून हा रस्ता आपण सुरळीत करतोय आणि सकाळपर्यंत मॅक्झिमम हा रस्ता कॉन्ट्रॅक्टर बोलला की मी पूर्ण गाड्या सुरळीत जातील असं चालू करण्याचं त्याने आम्हाला आश्वासन दिलं आहे। म्हणून आम्ही नागरिकांनासुद्धा सांगतो की भाऊंनी सांगितल्याप्रमाणे वाहने हळू चालवा, उद्या आणि परवापर्यंतसुद्धा मॅक्झिमम हा रस्ता कमी वापरा। जो काही डायव्हर्ट रस्ता असेल नागरिकांनी त्या रस्त्याचा वापर करावा, म्हणजे इथं ट्रॅफिक कमी होईल, थोडं अंतर वाढेल। परंतु आपल्या खुटवडनगर मार्गे लहान वाहनांनी जर का प्रवेश केला तर हा रस्ता 2 दिवस आपल्याला काम करण्यासाठी सुरळीत राहील, तेवढं मी नागरिकांना आव्हान करतो। व सन्माननीय महापौर, आपले कुंभमंत्री गिरीशजी महाजन साहेब तसेच आपले आयुक्त मॅडम यांनी सगळ्यांना आदेशित केलं आहे उद्या 11:30 वाजता परत या रस्त्याची पाहणी होणार आहे आणि परत या रस्ता सुरळीत करण्यासाठी सर्वच प्रयत्न करणार आहे। म्हणून सर्वांचं आम्ही धन्यवाद मानतो की या रस्त्याचं काम चालू झालं आहे। 12:40 झाले। आम्ही प्रभागातील नागरिकांना जो शब्द दिला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी रात्री पण काम चालू आहे आणि जे आम्ही सांगितलं होतं शनिवारपर्यंत खड्डे बुजवावे, ते खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे आणि ते व्यवस्थित चालू आहे की नाही। आम्ही चारही नगरसेवक, सन्माननीय सभापती समाधान देवरे, आमचे नगरसेवक माझे बंधू निवृत्ती इंगोले, आमच्या भगिनी नैनाताई जाधव, हर्षदाताई गायकर, या सर्व इथे आपण बघतायत। आम्ही जेवण केल्यापासून 9 वाजेपासून रात्री आलेलो आहे आणि सन्माननीय आमचे मोबिल साहेब ते पण आहे आणि कर्मचारी पण इथे काम करतायत। माझ्या मते खड्डे व्यवस्थित बुजले गेले पाहिजे। अजून कोणाचा बळी जाण्याची वाट नक्कीच ठेकेदारांनी बघू नये आणि आमचा संयम सुटण्याच्या वाट पण पाहू नये। नागरिकांचा आता संयम सुटत चाललेला आहे। माझ्या मते खड्डे कुठेही राहिले नाही पाहिजे आणि ठेकेदारांनी जो सन्माननीय एसपीडीवाला आहे त्यांनी इथे खड्डा पडला का तो ताबडतोब बुजवला पाहिजे, त्याला बुजवायला सांगायची वाट पाहू नये, एवढं मी आपल्यामार्फत विनंती करतो। आणि सन्माननीय जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना पण आपल्यामार्फत सांगू इच्छितो की लोकांचा अंत पाहू नका, प्रभागातीलच नव्हे त्या नाशिकमधील खड्डे लवकरात लवकर बुजवा आणि कोणाचाही बळी जाणार नाही याची काळजी घ्या। आपल्यामार्फत सर्व नागरिकांना, नाशिककरांना विनंती करतो की गाडी चालवताना आपण हळू चालवा, आपलं घरी कोणीतरी वाट पाहत आहे याची काळजी घ्या आणि म्हणून समजा आपण लेट पोहोचू पण थेट जाऊ असा विचार करा। नक्कीच प्रत्येकाने मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरावं अशी आपल्याला विनंती करतो, कारण ॲक्सिडेंट झाला, डोक्यावर मार लागला तर मोठी इजा होते। म्हणून माझी सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी आपली काळजी घ्या, गाड्या हळू चालवा। उद्या सन्माननीय महापौर, सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन, सन्माननीय आयुक्त मनीषा खत्रीचे यांचा दौरा आहे। खरं तर वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी ठेकेदाराला सूचना केल्या, परंतु हे सर्व खड्डे जे आहेत ते ठेकेदाराच्या चुकीमुळे आहे आणि उद्या ते दौरा करत आहेत। आजही जे खड्डे बुजवायला त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना केल्या त्याबद्दल मी गिरीशभाऊ महाजन असतील किंवा आयुक्त असतील, सन्माननीय आमच्या महापौर असतील, यांचे उपमहापौर असतील, यांचे आभार मानतो, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो। आज बघितलं असेल, आज आम्ही स्वतः इथं रस्त्याचं का आता 1 वाजत आलेलं आहे आणि रस्त्याचं काम चालू असताना आमच्यासमोरच 4-5 ॲक्सिडेंट झाले।
काय होतं, ट्रॅफिक आत्ताही आपण बघितलं असेल तर फुल ट्रॅफिक आहे आणि म्हणून या रोडला एक बाजूला रोड चांगला राहण्यासाठी उद्याही आम्ही सन्माननीय गिरीश भाऊ महाजन असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, आयुक्त असतील, त्यांना उद्याही यावर चर्चा करू आणि कायमस्वरूपी इथं कधीच खड्डा होणार नाही याची काळजी घेण्यास ठेकेदाराला त्यांनी सांगावं अशी त्यांना विनंती करतो. आणि जर आम्ही निवेदन दिल्याप्रमाणे जर हे सर्व क्लिअर झालं नाही तर इथे मोठं आंदोलन उभं करू आणि मग आम्ही जर सांगितलं आहे की मग त्याला विलाज नसेल आमचा, पण जरी आम्ही सत्तेत असलो तरी आम्ही लोकांसाठी पडले आहोत. आम्ही ज्या लोकांनी निवडून दिलं आहे त्या नाशिककरांचे आम्ही ऋणी आहोत आणि त्या नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं सत्तेच्या विरोधात तरी मागं पुढे पाहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता साधारण 1:15 वाजता सातपूर अंबड लिंक रोडचं डागडुजीचं काम चालू आहे आणि हे रात्रभर काम चालणार आहे. हे काम चालू असताना प्रभागातील 4ही नगरसेवक या कामावर लक्ष देऊन रस्ता सुरळीत कसा होईल याच्यासाठी 4ही नगरसेवक उपस्थित आहेत. खरं तर प्रशासनाने नागरिकांचा अंत बघू नये असे मी अनेक वेळा आम्ही 4ही नगरसेवकांनी प्रशासनाला सांगितलेलं असतानाही प्रशासन कोणाच्या आदेशाची वाट बघतं हे खरं समजत नाही आहे. आज महापौरताईंनी त्यांना आदेश केल्यानंतर आज सायंकाळी काम चालू झालेलं आहे आणि मला वाटतं उद्या शनिवारी दोन्ही MIDCना सुट्टी असेल तर उद्या दिवसभरात हा रस्ता पूर्णपणे रिपेअर करण्याचं काम मनपा प्रशासनाकडून झालं पाहिजे आणि आज जी कामाची सुरुवात केली असा स्पीड जर त्यांचा एक दिवस राहिला तर मला वाटतं हे पूर्ण एक दिवसात पूर्ण होणारं काम आहे. आज आपण बघू शकता रात्रीचा 1:15 वाजलेला आहे आणि आम्ही 4ही नगरसेवक तसेच सन्माननीय सभापती आपले समाधान देवरे भाऊ आम्ही 4-5ही जण आज रात्रीच्या वेळेला स्वतः इथं उभं राहून ह्या रस्त्यांचं काम पाहून राहिलेलो आहे. ज्या वेळेला प्रशासनाने जसं प्रशासनाला नागरिक म्हणत आहेत की अंत पाहू नये, आता तसंच नगरसेवकांचंही तसंच झालं की त्यांनी नगरसेवकांचाही अंत पाहू नये. ज्या वेळेला आम्ही वारंवार सांगत होतो की आमचं ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करा आणि हा एका बाजूचा रस्ता जरी मोटरेबल होता पण तो रस्ता दुसऱ्या बाजूने खोदून ठेवलेला होता आणि दोन्ही बाजू ह्या एका बाजूने रस्त्याचं काम चालू होतं आणि दुसऱ्या बाजूने खोदून ठेवलेला रस्ता असल्यामुळे वाहनांची जास्त गर्दी होऊन इथे ॲक्सिडेंट होत होते. आणि ह्याच धर्तीवर ज्या वेळेला इथे आज बघू शकता आपण की 4 बळी गेले ह्या कुंभमेळ्याच्या ह्या धर्तीवर. आज आपण बघू शकतो नाशिकमध्ये ज्या वेळेला साधू संत येणार आपल्या भागामध्ये आणि त्याच भागामध्ये ज्या वेळेला रक्तांचे सडे वाहत आहेत याच्यासारखं नाशिकचं दुर्दैव नाही म्हणावं. आणि ह्याच गोष्टींचं आम्हाला वाईट वाटतं आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही वारंवार प्रशासनाला सांगूसुद्धा आत्तापर्यंत ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत होतं. पण प्रशासनाने आता कोणाचाही अंत पाहू नये, ना नागरिकांचा अंत पाहावा ना नगरसेवकांचा अंत पाहावा. आणि याच्याचमुळे आज ज्या वेळेला सकाळी महापौरताईंनी आदेश दिले आणि हे रस्त्याचं काम सुरू केलं त्याच्याबद्दल मी खरं तर महापौरताईंचेही आभार मानते आणि समाधान भाऊ देवरे यांनी पण अगदी सहकार्य करून स्वतः उभं राहून आम्ही 4ही नगरसेवकांना जे काही सहकार्य करत आहे मी त्यांचेसुद्धा आभार मानत आहे आणि लवकरात लवकर हे रस्त्याचं काम पूर्णत्वाला जाईल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. दरम्यान प्रभागाच्या विकासासाठी आम्ही नेहमी तत्पर असून प्रभाग क्रमांक 26च्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात खड्डेमुक्त प्रभाग करण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करण्याचं चित्र हे समोर आलं आहे. दरम्यान ह्या 4ही नगरसेवकांचा आदर्श इतरही प्रभागातील नगरसेवकांनी घ्यावा हीच माफक अपेक्षा. तुषार ठेपले, अटल न्यूज, सातपूर.